नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? हे नाऱ्याचे दोन चंगू मंगूत ना, चंगू मंगू. तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो. तो कोण? तो नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा. तुमच्याकडे आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना. आमच्याकडे रत्नागिरीत पण आहेत नेपाळी. आणि म्हणतो नेपाळी वॉचमन सारखा पोर. अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला सबोर. सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते. दुसरं ते एक चर्शी. आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी, त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय. बघितलं की नाही? नवीन पीक आलंय सारखं. ते असं सावरायलाच लागतं सारखं पीक. आणि म्हणून ते पीक आलंय. हे नेत्यांनी ही दोन चंगू मंगू. मला कळत नाही. शिवसेना मी सुद्धा सोडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली. याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक, त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्शीनं. आणि मी त्या चर्चाला सांगितलं होतं, त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्करची उद्या सगळी फिल्म जाहीर करतो. उद्या पण तो बोलेल पुन्हा. भास्करची उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता, शिवसेनेवर काय बोलला होता. ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो. त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो. त्या मैदानात मी सांगितलं होतं की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल 15 वर्षामध्ये वाईट, शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला, वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन. त्यापेक्षा तू एका बापाच्या पोटची औलाद नाही हे मी जाहीर करून टाकीन.